नमस्कार मंडळी. काय म्हणतोय खरं? बसलाय तुरुंगात घेऊन पारात. अरे अरे अरे. अहो कितीही गलिच्छ राजकारण, किती गलिच्छ राजकारणी. हं? आता तर म्हणा त्या खरताचं प्रकरण या शासनानंच काढले म्हणा करून. का? जनतेची दिशाभूल करण्यासाठी. जनता ह्या उन्हापासून होरपळून निघण्यापेक्षा या महागाईने होरपळून निघाल्या. ह्या जनतेला, ह्या नागरिकांना न्याय हक्क द्यायचं सोडून, त्यांना सोयीसुविधा द्यायचं सोडून शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यांना त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव द्यायचं सोडून हे शासन त्या खरताचं प्रकरण काढून जनतेची दिशाभूल करते. ह्यासाठी तुम्ही मंत्रालयात बसलाय काय खुर्ची टाकून? अरे कुठं फेडणारे पापही नाही, तुम्हाला ह्या काळच शिक्षा देईल. फक्त अशा प्रसंगाच्या ठिकाणी ह्या जनतेनंच सावध राहिलं पाहिजे, सजग राहून दक्ष राहून जीवन जगलं पाहिजे. ह्या अशा अंधश्रद्धेच्या आहारी न जाता, बुवा बाबा भगत ह्या भोंदूबाबांच्या आहारी बळी न पडता आपण दक्ष राहून ससद्विवेक बुद्धीचा वापर करून आपण सर्वांनी जीवन जगलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा, ह्या म्हणजे युद्धजन्य परिस्थितीच्या मध्ये एक मी व्हिडिओ बनवला. त्या व्हिडिओमध्ये मी सांगायला विसरलं की ह्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार ह्या गॅस टंचाई, पेट्रोल टंचाई जाणवत आहे. बरोबर आहे, युद्धजन्य परिस्थिती म्हणून टंचाई जाणवत आहे. समुद्रमार्गे वाहतूक वाढली म्हणून दर वाढवला जातोय. ठीक आहे, ते पण समजू शकतो. मग आता सांगायचा मुद्दा असा की आत्ता जो दर वाढवलेला आहे तो दर आज ना उद्या युद्ध थांबल्यानंतर, आणि हे युद्ध थांबणारच, सगळं सुरळीत चालणार. मग सगळं सुरळीत चालल्यानंतर हा जो दर आता वाढवलेला आहे तो दर युद्ध थांबल्यानंतर, सगळं सुरळीत चालल्यानंतर दर हाय तो स्थिर ठेवणार का हा या दरानंच रेटणार? हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा की हे गॅस वितरक ग्राहकांना गॅस वितरण करत असताना तोंड बघून करतायत, दुजाभाव करतायत. काय की श्रीमंत लोकांना पहिला देणं, 4 पैसे जास्त घेऊन त्यांना देणं, आणि सामान्य लोकांना रांगेत उन्हात ताटकळत ठेवणं. हा जो प्रकार हे गॅस वितरक करतायत त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. आणि हे असं न करता ह्या एक आपण सेवाभाव वृत्तीनं प्रत्येकाला समान रांगेनुसार, नंबरानुसार प्रत्येकाला गॅस वितरण करणं ही त्यांची जबाबदारी आहे. ह्याची जाणीव ठेवून त्यांनी काम करावं हे मला सांगायचं आहे. आणि ह्या सर्वच विचारावर आपण सर्वांनी ह्या व्हिडिओला कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया जरूर द्यावी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, आणि ह्या माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. धन्यवाद.